नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील. मित्रांनो, राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून नवीन पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 पासून आणली. मित्रांनो, जुन्या पीक विमा योजनेमध्ये विविध ट्रिगर म्हणजेच पीक नुकसानीचे विविध कारणे लक्षात घेऊन पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना दिल्या जात होती. मात्र मित्रांनो, नवीन पीक विमा योजनेत फक्त पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा नुकसान भरपाईचा समावेश करण्यात आला. मित्रांनो, याचा परिणाम आता शेतकरी पीक विमा काढण्यास आता इच्छुक असल्याचे दिसत नाही. आतापर्यंत खूप कमी शेतकऱ्यांनी नवीन पीक विमा योजनेतून पीक विमा काढलेला आहे. मित्रांनो, पीक विमा न काढण्याचे आणखी कारणे पाहिले असता त्यात फार्मर आयडीचा सुद्धा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. यावर्षी विविध पिकांचा पीक विमा भरण्याकरिता शासनाने फार्मर आयडी हा बंधनकारक केलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा विविध कारणामुळे अद्याप फार्मर आयडी तयार झालेला नाही. यामुळे अशा शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा पीक विमा भरण्यास अडचण येत आहे. 1 रुपयात पीक विमा रद्द झाला, पीक कर्जाच्या रकमेतून विमा काढता येणार नाही, म्हणजे शेतकऱ्याला स्वतः पीक विम्याचे प्रीमियम हे भरावे लागणार. पीक विमा भरून सुद्धा आधीच्या पीक विमा योजनेप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता खूप कमी. बऱ्याच शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅग म्हणजेच फार्मर आयडी नसल्याने पीक विमा भरण्यास अडचण. अशा या विविध कारणामुळे शेतकऱ्यांनी नवीन पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली असून आता मित्रांनो, गावोगावी जाऊन पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी तसंच कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना विमा काढून घेण्याबाबत जनजागृती करताना दिसत आहे. मित्रांनो, तुम्ही पीक विमा काढला का? नसेल काढला तर कोणत्या कारणामुळे तुम्ही पीक विमा काढला नाही? तुमच्या गावात पण कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाचे कर्मचारी पीक विमा काढून घेण्याबाबत जनजागृती करत आहेत का? मित्रांनो, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे उत्तर अवश्य कळवा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.